नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण वाळवणीतला पदार्थ बघणार आहोत, ते म्हणजे बटाट्याचे चिप्स. यामध्ये कोणतेही तुरटीचा वापर न करता असे हे पांढरे शुभ्र आपण चिप्स बनवणार आहोत. त्यासाठी मी अशा पद्धतीने 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून याचे वरची जी साल आहे, तर अशा पद्धतीने ही साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बटाट्याची वरची साल काढून घेत आहे. तर अशाच पद्धतीने सर्व बटाट्यांची साल मी काढून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व बटाट्यांची साल मी काढून घेतलेली आहे. तर असं बटाट्याचं हे स्मॅशर घेतलेलं आहे, म्हणजे जे बटाटा चिप्स पाडतात ना ते घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने खाली मी पाणी घेऊन हे बटाटे चिप्स पाडून घेत आहे. तर तुम्हाला जसे पातळ वगैरे हवे असतील तशा पद्धतीने तुम्ही हे बटाटे चिप्स करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशा ह्या बटाट्याचे कापे पडलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, पाणी उकळायला ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने बटाटे ना आपल्याला स्वच्छ असे नळाखाली धुवून घ्यायचे आहेत आपल्याला 1-5-6 पाण्याने. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला तुरटी वगैरे यामध्ये वापर करायचा नाही आहे. म्हणून मी स्वच्छ असे हे बटाटे धुवून घेत आहे. यामधलं सर्व स्टार्च काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे ठेवायचं आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही पाणी छान गरम होत आहे. यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि झाकून परत याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक उकळी आली आहे. जे बटाटे आपण चिप्स पाडून ठेवलेले होते ते यामध्ये टाकायचे आहेत आणि याला आपल्याला काय करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. शिजवून म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला जास्त शिजवायचं वगैरे नाही आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गरम पाण्यात टाकल्यानंतर हे बघा बटाटे असे दिसत आहेत. 1-2-3 मिनटं असेच ठेवायचे आहेत. झाकण लावायचं आहे. झाकण लावल्यानंतर तुम्ही बघू शकता बटाटा शिजलेला नाही आहे. 1-3-4 मिनटानंतर परत याला अशा पद्धतीने थोडंसं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे जे खाली आहेत बटाटे ते वर करायचे आहेत, वरचे खाली अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत. परत याला अशा पद्धतीने करून घेतल्यानंतर परत थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि 1-2-3 मिनटं परत याला वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे झाऱ्याच्या साह्याने वर खाली करून घेत आहे, म्हणजे कसं सगळा बटाटा छान असा शिजला जाईल. तर याला झाकून परत मी शिजवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता झाकल्यानंतर हा बटाटा तुम्ही बघू शकता जास्त ट्रान्सपरंट झालेला आहे. बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. अशा पद्धतीने बघा असं शिजलेलं आहे. आपल्याला जास्त पण शिजवायचं नाही आहे, 70% बटाटा शिजवायचा आहे. तर अशा पद्धतीने हा बटाटा बघा शिजलेला आहे. मी तुम्हाला तोडून पण दाखवते. बघा अशा पद्धतीने शिजलेला आहे. आता यामधलं काय करायचं, आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा बटाटा अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि चाळणीमध्ये काढून घेऊन परत हा जो बटाटा उरलेला आहे ना त्याच्यावरती आपल्याला प्लेट झाकून ठेवून द्यायचा आहे. आणि हे पाणी गिळल्यानंतर आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने उन्हामध्ये हे बटाटे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघितले असशीलात की आपण कोणत्याही तुरटीचा वगैरे वापर केलेला नाही. बिना तुरटीचे हे चिप्स आहेत ना, बटाटे चिप्स एकदम पांढरे शुभ्र होतात आणि मस्त होतात. तर पण फक्त याला स्वच्छ धुवावं लागतं, म्हणजे यामधलं सगळं स्टार्च आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे कसं बटाटेचे चिप्स पांढरे शुभ्र होतात. तर तुम्ही बघू शकता हे सर्व बटाटे मी 3 ते 4 दिवस उन्हामध्ये छान वाळवून घेतलेले आहेत. मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. बघा तेल इकडे छान गरम झालेले आहे आणि बघा हे चिप्स टाकले की आपले किती छान मस्त असे हे चिप्स फुलत आहेत. तुम्हाला दिसतच असेल की किती मस्त असे हे पांढरे शुभ्र बटाट्याचे उपासाचे चिप्स आपले तयार झालेले आहेत. तर हे चिप्स आपले वर्षभर छान असे टिकतात आणि मस्त राहतात. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी खूप सारे बटाटे चिप्स बघा तुम्हाला तळून दाखवत आहे की एका बटाटे चिप्समध्ये तुम्हाला कळणार नाही तळल्यावर, म्हणून मी तुम्हाला खूप सार वेळा हे बटाट्याचे चिप्स तळून दाखवत आहे. बघा किती मस्त असे हे पांढरे शुभ्र बटाट्याचे चिप्स तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्त होते आणि जेव्हा उपास आहे त्यावेळी तुम्ही तळून खाऊ शकता. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे चिप्स तयार झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता साईज मी थोडेसे जास्त पातळ न करता थोडेसे म्हणजे मीडियम साईजचे जाडसर ठेवलेले आहेत. बघा असा हा फुललेला आहे 2 ते 3 पट आपला बटाटा आणि मस्त असे हे चिप्स तयार होतात. बघा मी तुम्हाला तोडून दाखवते
किती कुरकुरीत हा बटाटा चिप्स तयार झालेला आहे. तर तुम्ही या उन्हाळ्यातील हा बटाटा चिप्सची रेसिपी ट्राय करू शकता. खूप छान आहे, मस्त आहे आणि कोणतेही आपण तुरटीचा वगैरे वापर न करता आपण हे चिप्स बनवलेले आहेत पांढरे शुभ्र. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.